ಸಂತೋಷಃ ಸಂಜಾತಃ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣಸ್ಯ ದರ್ಶನಾರ್ಥಂ ಶ್ರೇಷ್ಠಭಕ್ತಃ ಗೌರಂಗದಾಸ್ ಮಹೋದಯಃ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಜನ್ಮಾಷ್ಟಮಿ ಸಂಭ್ರಮ ಸಂದರ್ಭೆ ಆಗತವಂತಃ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣಸ್ಯ ಅತ್ಯಂತಂ ಸಂತೋಷಃ ಸಂಜಾತಃ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣಃ ಭಕ್ತವತ್ಸಲಃ ಭಕ್ತಪ್ರಿಯಃ. ಭಕ್ತಾನಾಂ ದರ್ಶನೇನ ಕೃಷ್ಣಸ್ಯ ಸಂತೋಷಃ. ಭಕ್ತಾನಾಂ ಕೃಷ್ಣದರ್ಶನೇನ ಸಂತೋಷಃ, ಕೃಷ್ಣಸ್ಯ ಭಕ್ತದರ್ಶನೇನ ಸಂತೋಷಃ. ಅತಃ ಉಡುಪಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಃ ಸರ್ವದಾ ಭಕ್ತದರ್ಶನ ಉತ್ಸುಕಃ, ಭಕ್ತ ಅನುಗ್ರಹಕಾರಕಃ. 500 ವರ್ಷಾತ್ ಪೂರ್ವಂ ಕನಕದಾಸಮಹೋದಯಃ ಅತ್ರ ಆಗತಃ ದರ್ಶನಾರ್ಥಂ. ತದಾನೀಂ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಃ ದರ್ಶನಂ ದತ್ವಾ ಅನುಗ್ರಹಂ ಕೃತವಾನ್. ಅನೇನ ಜ್ಞಾಯತೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಃ ಭಕ್ತದರ್ಶನ ಉತ್ಸುಕಃ ಇತಿ. ಅತಃ ಶ್ರೀಕೃಷ್ಣದರ್ಶನಾರ್ಥಂ ಅತ್ರ ಗೌರಂಗದಾಸಮಹೋದಯಃ ಆಗತಃ ಇತಿ ಕೃಷ್ಣಸ್ಯಾಪಿ ಮಹಾನ್ ಸಂತೋಷಃ. ಅಸ್ಮಾಕಂ ಕೃಷ್ಣಃ ಯತ್ರ ಭಕ್ತಃ ವರ್ತತೆ ತತ್ರ ಧಾವತಿ ಭಕ್ತಾನಾಂ ಅನುಗ್ರಹಾರ್ಥಂ. ತದರ್ಥಂ ಅತ್ರ ಕೃಷ್ಣಪುರತಃ ದ್ವಾರಂ ನಾಸ್ತಿ. ಕಾರಣಂ ಯದಿ ದ್ವಾರಂ ವರ್ತತೆ ಕೃಷ್ಣಃ ಧಾವತಿ. ಅತಃ ಕೃಷ್ಣಃ ಅತ್ರೈವ ತಿಷ್ಠತಿ ಇತಿ ದ್ವಾರಂ ತತ್ರ ನಿಷ್ಕಾಸ್ಯ ಕೇವಲಂ ವಿಂಡೋ ಅತ್ರ ವರ್ತತೆ. ಕಾರಣಂ ಕೃಷ್ಣಃ ಪಲಾಯನಂ ನ ಕರೋತು ಭಕ್ತೇನ ಸಾಕಂ ಉಡುಪಿ मध्ये एव तिष्ठतु इति तत्र द्वारं निवार्य केवलं विंडो स्थापनं कृतं वर्तते. अतः ज्ञायते कृष्णः सर्वदा भक्तानां समीपं गच्छति इति. श्रीकृष्णमण्डलोत्सवः कृष्णजन्माष्टमी मण्डलोत्सवः भक्तानाम् उत्सवेन अर्थपूर्णः भवति इति अस्माभिः मण्डलोत्सवसमये विविधभक्तानाम् आमन्त्रणं कृतं. कृष्णस्य सन्तोषः भवतु इति. यथा अस्माकं गृहं प्रति बन्धवः आगच्छन्ति सन्तोषः भवति. कृष्णस्य बन्धवः भक्ता एव. अतः बन्धु आगमनं बर्त्डे समये भवतु इति भक्तानाम् आमन्त्रणं कृतं. तादृश भक्तानां मध्ये गौरङ्गदासः महाभक्तः वर्तते. सर्वत्र कृष्णभक्तिप्रचारं कृतवान्. सर्वत्र कृष्णमहिमनः प्रचारं कृतवान्. गौरङ्गदासमहोदयः सर्वेषां भक्तानाम् एकं माडेल् इति वर्तते. पूर्वम् IIT मध्ये तत्र अध्ययनं कृत्वा तदनन्तरं जातवैराग्यः श्रीकृष्ण एव IIT इति ज्ञात्वा कृष्णसमीपम् आगतवान्. अतः कृष्णस्य महान् सन्तोषः. सर्वं परित्यज्य मामेकं शरणं व्रज मन्मना भव मद्भक्तः मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश सत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे इति भगवद्गीता सन्देशस्य श्रवणं गौरङ्गमहोदयेन कृतं. न केवलं श्रवणं परन्तु प्राक्टिस् अपि कृतम्. अतः कृष्णः अत्यन्तं सन्तुष्टः वर्तते. कृष्णः वदति अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. भक्तानां योगक्षेमम् अहं वहामि. प्रतिनित्यं शरणं नित्यशरणं अनन्यशरणं यदि भवति कृष्णः संरक्षणं करोति इति भगवद्गीतायाः अभिप्रायः सन्देशः. तादृशसन्देशानुसारेण अस्माकं गौरङ्गमहोदयः सर्वं परित्यज्य IIT इत्यादि परित्यज्य श्रीकृष्णस्य शरणं कृतिं स्वीकृत्य इस्कान् संस्था बहु श्लाघनीयं कार्यं करोति. अतः कृष्णजन्माष्टमी सन्दर्भे इस्कान् संस्थायाः तादृशसंस्थायां विशेषरूपेण गौरङ्गमहोदयश्च सेवां करोति इति संस्थायाः गौरङ्गमहोदयस्य च सन्मानं कर्तव्यं कृष्णप्रियं भवति इति अस्माभिः चिन्तितं. तदनुसारेण आमन्त्रणमपि दत्तं. तादृश आमन्त्रणं स्वीकृत्य अस्माकं गौरङ्गदासमहोदयः उडुपिक्षेत्रम् आगतवन्तः इति अस्माकमपि सन्तोषः, श्रीकृष्णस्यापि बहु सन्तोषः सञ्जातः इति वयं वदामहे. तादृश गौरङ्गमहोदयेन इतोपि अतिशयेन सर्वत्र समग्रविश्वस्मिन् भक्तिप्रचारः भवतु, कृष्णभक्तिप्रचारः भवतु, भगवद्गीताप्रचारः भवतु, जगद्गुरु श्रीमध्वाचार्याणां सन्देशस्यापि प्रचारः भवतु, श्रीप्रभुपादमहोदयस्य च सन्देशस्य प्रचारः भवतु इति अस्माकम् अपेक्षा वर्तते. अस्माकं प्रभुपादानां च अतीव अन्तःसम्बन्धः वर्तते.
मम प्रथमपर्याय समये 76 मध्ये प्रभुपादमहोदयाः उडुपिक्षेत्रम् आगतवन्तः, अत्र रथोत्सवे भागं स्वीकृतवन्तः, अस्माभिः स्वयं तत्र भेटी सन्दर्शनमपि कृतं वर्तते। अतः पुत्तिगे पर्यायः प्रभुपादपर्यायः, प्रभुपादमहोदयः पुत्तिगे पर्याये आगताः, अतः इस्कान् पर्यायः श्रीपुत्तिगे मठीय पर्यायः इति भावना अस्माकं वर्तते। तादृश अस्माकं चतुर्थपर्यायमध्ये इस्कान् संस्थायाः तथा इस्कान् सेवकः गौरङ्गमहोदयस्य च विशेषरूपेण अनुग्रहः भवति इति प्रार्थनापुरस्सरं सन्मानं श्रीकृष्णप्रसादं दातुं वयम् अत्यन्तं सन्तुष्टाः उत्सुकाश्च वर्तन्ते। अतः तेषां विशेषरूपेण अनुग्रहः भवतु इति इदानीं सम्प्रार्थयामहे। अस्माकं विश्वगीतापर्याय सन्दर्भे समग्रविश्वस्मिन् भगवद्गीताप्रचारः इस्कान् तथा पुत्तिगे मठ साकं तत्र भवतु इति अस्माकम् आशयः वर्तते। श्रीमध्वाचार्याः अङ्गुलिद्वयं प्रदर्शितवन्तः, इस्कान् तथा उडुपिमठः, एवं मिलित्वा समग्र जगति भक्तिप्रचारः भवतु इति श्रीमध्वाचार्याणां सन्देशः इति अस्माकं भावना वर्तते। तादृशरूपेण भक्तिप्रचारः भगवद्गीताप्रचारः उभयसंस्थया साकं भवतु इति आशास्य गौरङ्गमहोदयस्य श्रीकृष्णप्रसादरूपेण इदानीं सन्मानं क्रियते। ವಿಶೇಷವಾದ ಅನುಗ್ರಹ ರಕ್ಷೆ ಇರಬೇಕು, ಎಲ್ಲರ ಅನುಗ್ರಹ ರಕ್ಷೆ ಇರಬೇಕು ಎಂಬ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಮಧ್ವ ಕೃಷ್ಣ ಗೀತಾನುಗ್ರಹ ಪ್ರಶಸ್ತಿ, ಶ್ರೀ ಮಧ್ವಾಚಾರ್ಯ ಅನುಗ್ರಹ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಭಗವದ್ಗೀತಾ ಅನುಗ್ರಹ ಪ್ರಶಸ್ತಿ ಎಂಬುದಾಗಿ ಈ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಜನ್ಮಾಷ್ಟಮಿ ಮಂಡಲೋತ್ಸವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಗಿ ಈ ಒಂದು ಬಿರುದನ್ನು ನಾವು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. अस्माकीने तुरीय श्रीकृष्ण पर्याय सपर्या पर्याये श्रीकृष्णाष्टमी मंडलोत्सवावसरे रजतपीठपुरं समागतेभ्यः श्रीकृष्ण मध्वभक्तिरससिक्त चित्तेभ्यः ब्रह्मचर्य व्रतनिष्ठेभ्यः तत्र भवद्भ्यः श्री गौरङ्गादासवर्येभ्यः श्रीकृष्णमध्वयोः समग्रानुग्रहमाकाङ्क्षमाणाः श्रीमध्वकृष्णानुग्रह प्रशस्तिं वितीर्य समभिनन्दामः। विश्वावसु संवत्सरे श्रावणकृष्णत्रयोदशी श्री श्री सुगुणेन्द्रतीर्थ श्रीपादाः पर्याय श्री पुत्तिगे श्रीकृष्णमठः रजतपीठपुरं उडुपि। ಪೂಜ್ಯ ಗೌರಂಗದಾಸ್ ಪ್ರಭುಗಳ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಸಾಧನೆಯನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಜನ್ಮಾಷ್ಟಮಿಯ ಮಂಡಲೋತ್ಸವದ ಪರ್ವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಮಧ್ವ ಕೃಷ್ಣ ಗೀತಾನುಗ್ರಹ ಪ್ರಶಸ್ತಿಯೊಂದಿಗೆ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀಪಾದಂಗಳವರು ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದೇಶ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರ, ವೈಷ್ಣವ ತತ್ವ ಪ್ರಚಾರವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಗೋವರ್ಧನ ಇಕೋ ವಿಲೇಜಿನ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಪೂಜ್ಯ ಗೌರಂಗದಾಸ್ ಪ್ರಭುಗಳ ಸಾಧನೆಯನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಪರ್ಯಾಯ ಪೀಠದಿಂದ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ತರವಾದಂತಹ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀಪಾದಂಗಳವರು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಕೈಯಲ್ಲಿ ಕಂಗೊಳಿಸುವಂತಹ ಕಡಗೋಲನ್ನು ನೀಡಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಪ್ರಸಾದವನ್ನು ನೀಡಿ ಅನುಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ ಓಂ ವಿಷ್ಣುಪಾದಾಯ ಕೃಷ್ಣ ಪ್ರೇಷ್ಠಾಯ ಭೂತಲೆ ಶ್ರೀಮತೆ ಭಕ್ತಿವೇದಾಂತ ಸ್ವಾಮಿನ್ ಇತಿ ನಾಮಿನೆ ನಮಸ್ತೆ ಸರಸ್ವತಿ ದೇವೇ ಗೌರವಾಣಿ ಪ್ರಚಾರಿಣೆ ನಿರ್ವಿಶೇಷ ಶೂನ್ಯವಾದಿ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶತಾರಿಣೆ ಜಯ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಪ್ರಭು ನಿತ್ಯಾನಂದ ಶ್ರೀ ಅದ್ವೈತ ಗದಾಧರ್ ಶಿವಾಸದಿ ಗೌರ ಭಕ್ತವೃಂದ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ. Of the wonderful mission of spreading the words of the Bhagavad Gita all over the world, taken up by His Divine Grace. When Srila Prabhupada went to London, one reporter asked, Swamiji, why you have come to London? Swami Prabhupada replied, British have ruled over India for more than 300 years. And they have looted from India gold, emeralds, ruby, all kinds of jewels. But they forgot to take away the most precious jewel from Bharat, that is Bhagavad Gita. And Srila Prabhupada said, I have come here to London to do home delivery of Bhagavad Gita. So therefore, since the last 55 years, 60 years, ISKCON has distributed more than 55 crore Bhagavad Gitas in 80 languages. And today I am very blessed by Swamiji, Sugunendra Tirtha Swamiji, who has inspired me by formally giving me the inspiration, the direction that in the wonderful book of Koti Gita Sankalpa Yagya, today I stand here committing myself to write the 700 shlokas of the Bhagavad Gita in the next few months.